भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर अंतर्गत समता सैनिक दलाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर घेऊन माता रमाईंना अभिवादन करण्यात आले। समता सैनिक दलाचे जनरल मेजर सुरेश गजवारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा सरचिटणीस दामोदर सरकटे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग 7च्या नगरसेविका जयश्री गोडबोले यांचे प्रतिनिधी कुलदीप राक्षसमारे, शहराध्यक्ष ईश्वर जोंधळे, समाजभूषण गयाबाई कोकरे उपस्थित होते। तर या कार्यक्रमात समता सैनिक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीम। मी गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर। आज माता रमाईची 128वी जयंती महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये आपण साजरी करतोय आणि त्याच निमित्तानं भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे की ज्या मातेची 4 बालकं औषधोपचारा वाचून दगावली, त्या मातेनं अजिबात खचून न जाता न डगमगता आम्हा करोडोंचा संसार फुलविला, करोडोंना जीवनदान दिलं आणि त्या रमाईच्या त्यागाचं स्मरण भावी पिढीला व्हावं आणि याच हेतूनं समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे की आमच्या एखाद्या रक्ताच्या थेंबामधून कुणाचा तरी प्राण वाचेल, एवढीच एक सेवा समता सैनिक दलाच्या वतीने घडेल या उदात्त हेतूने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं। यासाठी समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी, सर्व सैनिक मागच्या आठवडाभरापासून काम करीत होते, परिश्रम करत होते, प्रचार करत होते आणि त्यांच्या या परिश्रमाला यश आलं आणि अनेक तरुणांनी या ठिकाणी रक्तदान दिलेलं आहे। यासाठी समता सैनिक दलाच्या सर्व अधिकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, सैनिकांचं जिल्हाध्यक्ष या नात्याने मी खूप खूप कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो आणि माता रमाई जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो। जय भीम। सर्वांना जय भीम। मी कुलदीप राक्षसमारे, वंचित बहुजन आघाडीचा युवा महासचिव व राजश्री गोडबोले, नगरसेविका वंचित बहुजन आघाडीच्या यांचा प्रतिनिधी। मला आज सर्वांना एवढं खुश आहे मी की एक 10 वर्षापासून सर तुम्हीच लॉर्ड बुद्धावर पहिली जयंती काढली होती, तर कोणताही पत्रकाराला नाही, तुम्ही माझी न्यूज लावली आणि मला तिथून त्या नांदेड शहरामध्ये रमाई जयंती भी होती ते दाखवण्याचं काम तुम्ही केले, तुमचे आभार मानतो। आणि समता सैनिक दलानं एवढा, समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेनं एवढा मोठा इथं कार्यक्रम ठेवला आहे, रक्तदान शिबिर। आज हे कोणीच ठेवली नाही रक्तदान शिबिर, हे रक्त, हे दान हे खूप महत्वाचं आहे। रमाई जयंती निमित्त एवढा सुंदर कार्यक्रम ठेवला आहे आणि रमाई जयंती निमित्त मी माझ्या परिवाराकडून, वंचित बहुजन आघाडीकडून आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या परिवाराकडून मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व सर्वांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की असाच हर्षोल्लासात दरवर्षी ही जयंती सर्वांनी मिळून काढावी, जशी यावर्षी होत आहे। या मला ही जयंती निर्माण करायला हे 10 वर्षे लागले, एवढी मोठी, म्हणजे 10 वर्ष काढत राहिलो मी, तेव्हा कुठं तर जाऊन ही जयंती आता एवढी मोठी व्हायली, मला एवढा आनंद होत आहे। आज काय सांगू, आज सांगू शकत नाही माझ्या फिलिंग, कारण 10 वर्षे घातलीत मी, का तर माता रमाईचा त्याग कोणी विसरू नये, विसरून चालले होते, आपले त्याग विसरू नये। त्या त्यागामुळे आपण त्या त्यागामुळे आपण एवढे मोठे पद घेतले, नगरसेवक झालो मी, त्या त्यागामुळे झालो। बाबासाहेबांना विसरू नका, जशी बाबासाहेबांची जयंती काढता तशी आपल्या आईची पण जयंती काढली पाहिजे, याच हेतूने मी 10 वर्ष पहिलं 2015ला जयंती काढली होती सर। आणि म्हणून मला याच युवा पिढीला एवढं सांगायचंय की आपल्या माता रमाई जयंती सर्वांनी हर्षोल्लास काढावी आणि तिचा विसर होऊ नये, माझी एवढीच कळकळीची विनंती आहे आणि एवढं बोलतो, थांबतो। जय भीम। खूप हालाकीची परिस्थिती होती माझी आई कुठेतरी कामाला जात होती बारदानाशिवाय, वडील रिक्षा चालवत होते आणि मग मला खूप 7वीलाच शाळा सोडावं लागली आणि काम करावं लागलं। तर का तशी परिस्थिती होती, 4 बहिणी 2 भाऊ, खूप मोठा परिवार होता, राहायला घर नाही, किरायानं राहत होतो आम्ही। मग अशा हालाकीच्या परिस्थितीत मला स्वतःला निर्णय घ्यावा लागला। मीच म्हणलो आई मी कामाला जातो, त्यांनी म्हणले तू शिक, नाही म्हणलो मला काम करावं लागते, आपलं घर असं चालणार नाही, कारण कमवलं तोच खायचा असा विषय आमचा झाला होता। तर मी गेलो एका नगरसेवकाच्या घरी नोकरदार राहिलो, नोकरी केली, मग त्याच्यानंतर त्याचे पटलं नाही, मग मी एका हॉटेलमध्ये नोकरी केली।
चहाचे कप वगैरे धुवायची. एवढा संघर्ष करून नंतर मग थोडंसं कुठंतरी मला वाटलं की मी दुसरं काम करावं. मग मी बॅनरच्या क्षेत्रात आलो. मग तिथून बॅनरच्या क्षेत्रात आल्याच्या नंतर ते काम करत करत मला सामाजिक कार्याची आवड झाली आणि सामाजिक कार्य करायला लागलो. मी एका रस्त्यावरच्या बॅनरवाल्याला उचलून स्टार बनवणारे कोणता पक्ष आहे ते वंचित बहुजन आघाडी आहे आणि आमचे बाळासाहेब आंबेडकर आहेत. सर्वप्रथम मी जय भीम करतो सर्वांना. मी सुरेश गजभारे, समता संघटनेचा जनरल मेजर. आज भारतीय बौद्ध महासभा समता संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही माता रमाई यांची 128वी जयंती मोठ्या उल्हासानं साजरी करत आहोत. हे करत असताना आमच्या मनामध्ये असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढं काबाड कष्ट करावं लागलं आणि त्याच्या पाठीमागे रमाईचा जो हात होता, त्याच्यामुळंच आज आम्ही ज्या सुखानं आज नांदत आहोत की रमाईच्या सावलीमुळं. म्हणून आम्ही त्यांचं जे लक्षात ठेवून या ठिकाणी आम्ही रमाई जयंती यांच्या दिनानिमित्त आज समता संघटनेमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि या शिबिरामध्ये जवळपास बऱ्याच तरुणांनी आणि तरुणांनी भाग घेऊन आम्हाला हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचं ह्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. तसेच ह्या ठिकाणी आम्हाला जे आपल्याकडून जे प्रेरणा मिळते चांगली प्रसिद्धी माध्यमची लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीनं, यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. इथंच थांबतो आणि माता रमाई यांच्या जयंती दिनानिमित्त सर्व भारतीयांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध. सर्वांना पहिलं प्रथम जय भीम करतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. मी आनंद प्रभाकरराव जोंधळे, सेवानिवृत्त PSI, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा उत्तरमध्ये शहर सचिव म्हणून आहे व समता सैनिक दलामध्ये सुरेश गजभारे जनरल मेजर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. आज दिनांक 7/2/2026 रोजी माता त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचे औचित्य साधून आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व समता सैनिक दलाच्या वतीने 128वी जयंती महात्मा फुले पुतळे यांच्या ठिकाणी रक्तदान महारक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. त्यामध्ये आम्ही 7 ते 8-10 जणांनी समता सैनिकांनी रक्तदान दिले आहे. मी रक्तदान आज हे 8वी वेळ आहे. रक्तदान देण्याचा एकच उद्देश आहे की कोणत्याही गोरगरिबांना, रुग्णांना व गरजूंना एक रक्तदान आपल्या समता सैनिकाचं व आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायीचं त्यांना देण्यात यावं, त्यांना लागावं, अशा हेतूनं या ठिकाणी मी आनंद जोंधळे असं सर्वांना माता रमाई आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. जय भीम, क्रांतिकारी जय भीम. मी समाजभूषण गयाताई कोकरे. सर्वप्रथम रमाई जन्मानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आज हे जे आमच्या समता सैनिक दलांनी जो हा कार्यक्रम ठेवला, हे अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये सर्व लोकांनी सहभागी व्हायचं आहे. त्याच्यामुळं जे की आता आपणाला इथून टार्गेट करायचंय काय, तर आपल्या प्रकारे आपण आपलं संरक्षण केलं पाहिजे, आपण आपल्या समाजाचं संरक्षण केलं पाहिजे, भारताचं संरक्षण केलं पाहिजे. याच्यासाठी बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी हा जयंतीचा कार्यक्रम आहे. मला एकच सांगायचं आहे, स्त्रियानं भोगले, मला एकच म्हणायचं आहे की दुःख किती साहिले, दुःख हे किती भोगले याची कल्पना होईना. सर, दुःख किती भोगले याची कल्पना होईना आणि सुख कशाला म्हणावे हेच आम्हाला समजेना. म्हणून आम्हाला समता सैनिक दलामध्ये सामील होऊन बाळासाहेब आंबेडकरचे हात बळकट करायचे आहे. आणि सर्व महिलांना, सर्व वाडी, तांडा, जिल्हा, तालुका सगळ्यांना मी विनंती करते की घर परत एक सैनिक तयार करावा आजच्या याच्यामध्ये, असं मी आवाहन करते. जय भीम. रमाई जयंती निमित्त महिलांना काय सांगा? रमाई जयंती निमित्त महिलांना मी एवढंच सांगते की शीलवान बना. शीलवान असल्यानंतर आपणाला कोणतेही काम करण्याला अवघड जात नाही. आपण संसारामध्ये रथासारखं त्याच्या साथीला राहतो, पण आपली सहभाग जास्त असते. तुम्ही काही म्हणलं तरी महिलांचा सहभाग जास्त आहे. कारण भारत देशामध्ये पूर्वीपासूनच, बौद्धाच्या काळामध्ये तेव्हापासूनच नद्यांचे नाव हे स्त्रियांचे आहेत आणि स्त्रियांच्या नावासह आपण अतिशय चांगल्या होणार आहोत. आणि या पुढील कार्यक्रमाला महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व सर्वांना आपल्याकडे आकर्षित करावं, किंवा सर्वांनी या समता सैनिक दलाकडे
झेप घेण्याची कृपा करावी